लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरू झालेली, आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्याकडे 7 मे ला मतदानाचा दिवस आहे, वोटिंगचा दिवस आहे. आज 2 एप्रिल. जो पक्ष जगातला मोठा आहे, 16 कोटी का 17 कोटी कार्यकर्ते रजिस्टर्ड असलेला पक्ष, विश्वगुरु वगैरे हे बिरुद यांनी इतकी वर्ष जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार मिळू नये हे फारच आश्चर्यजनक आहे. आणि आमचीच शिवसेना, बाळासाहेब आमचीच वगैरे प्रचंड वल्गना करून, आणि आता तर उघड झालेलं की इलेक्शन कमिशन कोणासाठी काम करत आहे आणि करत होतं. त्यांनी ज्या रीतीने निकाल दिला, जो अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि कदाचित एप्रिल महिन्यात त्याचा निकालही फिरेल आणि सरकार टिकेल की नाही याबद्दल पण चर्चा आहेत राजकीय वर्तुळात. सॉरी. अशा वेळेला ही सीट ज्या धनुष्यबाण चिन्ह वगैरे घेऊन, शिवसेना नाव वगैरे जबरदस्तीने घेऊन, मॅच फिक्सिंग करून, थोडक्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला, म्हणजे ओरिजिनल शिवसेना असूच शकत नाही, कारण जनता निकाल देईल. ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना कोणाची, हे निकाल जनतेच्या कोर्टात लागेल. त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टात लागला तर सोन्याहून पिवळं. तर अशा शिवसेनेला जो इथला उमेदवार होता ना त्यांचा, म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेने त्यावेळेला 2019 मध्ये 48 पैकी 23 सीट लढवलेल्या, 23 सीट, आणि भाजपने 25 सीट लढवलेल्या. मग अशा वेळेला इथला उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा, याच्यातच वाद अंतरक चालू. आणि भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाही. ज्यांना आग्रह करतायत ते निवडणूक लढायला तयार नाही. खरं म्हणजे नारायण राणे साहेब हे गेले 32 वर्ष या जिल्ह्याचे नेते आहेत. ते आरोग्याचं, आजारपणाचं निश्चितपणे वय असतं, प्रत्येकाला काय ना काय हेल्थचे इश्यूज असतात, हे मान्य करतो, पण स्वतःहून तयार नाहीयेत. मग निश्चितपणे बोललं जातंय की ते घाबरलेत की काय पराभवाला. मला नाही वाटत ते घाबरले वगैरे असतील त्यांच्या स्वभावाकडे बघून, पण खरोखर घाबरलेत का असं अनेक लोकांच्या मनात आहे की राणे साहेब आता पुन्हा अजून एक पराभव पचवू शकतील का या वयात. आणि राणे साहेब सोडून जी फक्त नावं येत आहेत ती फक्त वरवरची नावं आहेत. म्हणजे 1 महिना 5 दिवस आहेत मतदानाला आणि अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचा उमेदवारही पक्का होत नाही, निश्चित होत नाही. आणि शिंदे सेना सतत याचना करतेय, पण त्यांना ज्या शिवसेनेला 23 सीट मिळालेल्या, 23 उमेदवारीच्या जागा मिळालेल्या 2019 मध्ये युती असताना, त्यांना 10 पण मिळताना दिसत नाहीयेत, 10ही मिळताना दिसत नाही. आणि कारण सांगण्यात येत आहे की जो इंटरनल सर्वे आहे महाराष्ट्रातला, त्या सर्वेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जनतेकडून प्रतिसाद नाही. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का आता जनताच म्हणते हे गद्दार आहेत. ते दाखवेल जनता, 2 वेळा दाखवण्याची संधी आहे सामान्य जनतेला. आणि लोकशाहीमध्ये सामान्य जनताच म्हणजे जनता जनार्दन आहे.
नारायण आहे आणि 2 वेळा, एकदा लोकसभेला आणि एकदा विधानसभेला. त्यामुळे एकंदर पाहता 2 टर्म यशस्वीरित्या खासदार म्हणून दिल्लीत या मतदारसंघाचा वारंवार आवाज उठवणारे आणि सामान्य कार्यकर्ते, सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचलेले, त्यांना प्रेमाने, सामान्यातल्या सामान्य, हे सगळं आपण पत्रकारांनी पाहिलंय, आम्ही पण पाहिलंय, असे जे खासदार आहेत विनायक राऊत यांचा निवडणुकीच्या अगोदरच विजय निश्चित आहे. आता तो किती मताधिक्याने होईल एवढाच प्रश्न. हे झालं एक. दुसरं की राणे साहेब हे जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री झाले, जुलै महिन्यात, ज्याला आज 2.5 वर्ष उलटून गेली. या जुलै असतं तर 3 वर्ष पूर्ण झाली असती. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हजारो कोटी चा निधी असलेला उद्योग आहे. मग इथे नोटबंदी नंतर देशाप्रमाणे, राज्याप्रमाणे जिल्ह्यात जे सूक्ष्म आणि लघु, मध्यम आमच्याकडे उद्योगच नाही. मध्यम उद्योग म्हणजे ज्यांच्या 100 कोटीच्या वर आहे ज्यांचा कारभार, आता आमच्याकडे उद्योग मला तरी कुठला दिसत नाही. पण सूक्ष्म आणि लघु आहेत हे जे त्यांचे कणे मोडले 8 नोव्हेंबर 2016 नंतर, आज आपण कित्येक 5-6 वर्षात बघितलं, हे सूक्ष्म आणि लघु उद्योग बंद झाल्यामुळे ही जी बेरोजगारी आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोजगार ज्याला ऑर्गनाइज सेक्टर म्हणतात, म्हणजे काय तर शासन म्हणजे प्रशासनातले रोजगार आणि ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड मधले रोजगार, उद्योग जगतातले. हे किती येतो? हे फक्त 10% आहेत. 90% रोजगार देशातले हे सूक्ष्म आणि लघु, हे छोटे छोटे उद्योजक देतात. कोणाकडे 2 लोक, कोणाकडे 3 लोक, कोणाकडे 6 लोक, कोणाकडे 12 लोक जे कामाला असतात. ते सगळ्यात मोठी देशसेवा करत आलेले आहेत, कारण 90% युवा युवतींना हे रोजगार देतात. ते संपल्यामुळे खरी बेरोजगारी तयार झाली या देशात. ती उद्योग आणून होणार, पण एवढे उद्योग एकदम नाहीयेत. आणि महाराष्ट्रातल्या उद्योगाचं काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं गेल्या 1.5-2 वर्षात. ते फॉक्सकॉन कुठे गेला, एअरबस कुठे गेली. एकही उद्योग या राज्यातच आला नाही तर जिल्ह्यात कुठून येणार. पण सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय असलेल्या राणे साहेबांनी इथे किती उद्योग आणले. नुसतं एकच बिरुद आहे की प्रशासनाचं 200 कोटी रुपयाचं एक काय प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणाचं, हे ओरसला, त्याचं उद्घाटन झालं, सगळं झालं. पण 2.5 वर्षात काय केलं राणे साहेब तुम्ही? 2.5 वर्षात तुम्ही प्राधान्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय केलं? या अगोदर सुरेश प्रभू होते, रेल्वे मंत्री होते, त्यांनी कारशेडचा किंवा त्या मेट्रोच्या कारशेडच त्याचा जो प्रकल्प जो जाता जाता लातूरला दिला, तो जिल्ह्यात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आणला असता 15,000 डायरेक्ट आणि 35 ते 40,000 इनडायरेक्ट रोजगार होते. या जिल्ह्याची लोकसंख्या 8.5 लाख, रत्नागिरीची लोकसंख्या 16 लाख. ज्या राजापूर मतदार संघातून 4 वेळा जनतेने प्रभू साहेबांना दिल्लीत पाठवलं, अनेक मंत्रीपद तुम्हाला उपभोगता आली. कोणामुळे? या जनतेमुळे. हा जो सामान्य माणूस दिसतो गावागावातला, त्यांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे होता. काय केलं तो? या लोकांसाठी एकही रोजगार आणला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणजे फक्त काय सुकी गजाल, या करू ता करू, आम्ही या करतलाव ता करतलाव. केलं काय तर सांगा ना बाबा. 10 वर्ष झाली मोदी 1 आणि मोदी 2.0. काय केलं या जिल्ह्यासाठी? आमचा पर्यटनाच्या दृष्टीने असा जिल्हा आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन इथे होऊ शकतं. काय केलं? किती पर्यटन उद्योग आणलेत. साधा हायवे तुम्ही करताय, आज 14 वर्ष पूर्ण झाली हो, अजून हायवेवर वाहनं नाही धावत आहेत.
कारण तो रायगड आणि रत्नागिरी जो अडकलाय काम ते अडकलेलंच आहे. सागरी महामार्ग ते दशक ऐकतोय आम्ही. तो जर तयार केला असता तरी पर्यटन प्रचंड प्रमाणात इथे वाढलं असतं. राणे साहेबांनी तेव्हा सी वर्ल्ड तेव्हा विरोध झाला. बरोबर, का विरोध झाला? जनतेला एकत्र घेऊन तुम्ही जर केलं असतं विरोध झाला असता? विरोध नसता झाला. राजकारणासाठी विरोध झाला असं जे लेबल लावण्यात येतं इतकं सोपं नव्हतं. जमिनी कुणाच्या लाटायच्या होत्या, काय लाटायच्या होत्या, हे जर जनतेला तुम्ही बरोबर घेतलं, जनतेसाठी करताय ना, ते नव्हतं. म्हणजे तुम्ही एकही प्रकल्प आणू शकला नाही. आणि राणे साहेब एवढ्या उच्च मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री 2.5 वर्षात तुम्ही एकही सूक्ष्म किंवा लघु उद्योग उभा केला बाबा इथे. भले त्या माणसाला 2 लाख 5 लाखाचं कर्ज असेल हो, त्याचा ऑडिट द्या आता. हे ऑडिट महत्वाचं. भावनेच्या भरात मतं मागितली जातील. एवढे वर्ष राणे साहेबांनी हे केलं ते केलं आणि म्हणून त्याला मतदान करा हे मागितलं जाईल. ते प्रत्येक पक्ष आपलं काम करतो. पण शेवटी हे बघायला पाहिजे निरपेक्षपणे काय केलं.